पहाटेचा शपथविधी हा अजित पवारांना पक्षातून काढण्याचं षडयंत्र होतं, अशा प्रकारचा गौप्यस्फोट शिर्डीतील भाषणातून धनंजय मुंडे यांनी केलेला आहे। शपथविधीला जाऊ नका असं मी अजितदादांना सांगितलं होतं, असं स्पष्टीकरण देखील मुंडेंनी दिलेलं आहे। तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी अनेक षडयंत्र झाले असा दावा देखील धनंजय मुंडे यांनी केलेला आहे। सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य देखील धनंजय मुंडे यांनी केलं आहे। दरम्यान धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पहाटेचा शपथविधी हा अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर काढण्याचं षडयंत्र होतं, अशा प्रकारचं वक्तव्य आज शिर्डीमध्ये धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे आणि याला सुनील तटकरे साक्षीदार आहेत, असं देखील धनंजय मुंडे म्हणाले। काही लोक मला जाणून बुजून टार्गेट करतात, शिर्डीतील अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे, असं देखील मुंडे म्हणालेले आहेत। हत्येचं समर्थन मी कधीही करत नाही, आरोपीला फासावर लटकवा, असं देखील मुंडेंनी म्हटलेलं आहे। दरम्यान या प्रकरणावरती धनंजय मुंडे यांनी काय म्हटलंय ते देखील आपण पाहूयात। काही लोक मला जाणून बुजून टार्गेट करत आहेत, बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे। फक्त बीड नाही तर अख्ख्या मराठवाड्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडलेला आहे। आम्ही शिव शाहू फुले यांच्या विचारांचे आहोत। आपला एकमेव पक्ष आहे जो शिव शाहू आणि फुलेंचा विचार पुढे नेतोय। बीड जिल्ह्यामध्ये आमचे सरपंच देशमुख यांची निर्घृण हत्या झाली, त्याचं मी कधी समर्थन केलेलं नाही। ज्यांनी ही हत्या केली त्यांना फासावर लटकवा, अशा प्रकारचं वक्तव्य शिर्डीमध्ये धनंजय मुंडे यांनी केलं आहे। बीडचा बिहार झालाय आणि याला कोण जबाबदार आहे, अशा प्रकारचा सवाल देखील धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलाय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी परळी आहे, पण एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केलं जातंय, असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। हात जोडून विनंती केली आहे, माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्या मागे उभा राहिलेला आहे। माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करू शकत नाही, असं वक्तव्य देखील धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शत्रूंना शिंगावर घेण्यात मागे राहिलो नाही। टीका करायचं ठरलंय तर माझ्यासारख्या टीकाकार कोणी होऊ शकत नाही, असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे।